पुढे नदी आपल्याला काय सांगत आहे? माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते. तरीही मी पुढे पुढे जातच राहते. आता माणसांच्या वस्त्या म्हणजे अनेक लोक एकत्र येऊन जिथे राहतात ती जागा म्हणजेच वस्ती. मग तेथून वाहत जात असताना, छोट्या गावातून वाहत जात असताना, शहरातून वाहत जात असताना नदी जास्तच प्रदूषित होते. कारण तिथे लोकसंख्या जास्त असते. लोकसंख्या जास्त असणार तर तिथे घाण देखील जास्त असणार, जास्त प्रदूषण असणार, जास्त कचरा टाकला जाणार आणि मग अशा अनेक गोष्टींमुळे नदीचा जो स्वच्छ सुंदर असं जे पाणी आहे ते जास्तच प्रदूषित होत जातं. तरी देखील नदी कुठे थांबते का? तर नाही. नदी काय सांगते? तरी मी पुढे पुढे जातच राहते. मी काही थांबत नाही. मी कुठेही थांबत नाही. थांबला तो संपला असेच मी सगळ्यांना सांगत असते. नदी काय सांगते? जो थांबला तो संपला. बघा, नदीचं पाणी म्हणा किंवा एखाद्या गटाराचं पाणी म्हणा, एखाद्या ठिकाणी साचलं तिथे काय होतं बरं? तर तिथे अनेक प्रकारची घाण होते, घाण साचली जाते आणि जर पुढे आपण गेलोच नाही तर पुढचा प्रवास आपल्याला पाहता येणार आहे का? नाही. म्हणून आयुष्यामध्ये तुम्ही देखील कधीही कोणतीही समस्या आली तर तिथे थांबायचं नाही आहे, तेथून मार्ग काढायचा आहे आणि पुढे जायचं आहे. आपलं काम सतत पुढे करतच राहायचं आहे, थांबायचं मुळीच नाही. हा संदेश आपल्याला नदी या मी नदी बोलते या धड्यातून आपल्याला देत आहे की आपल्याला कधीही थांबायचं नाही आहे, कितीही संकटं आली तरी देखील. असेच मी सगळ्यांना सांगत असते. शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो. नदी काय सांगते? शेवटी मी वाहत जाऊन कुठे मिळते? तर सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो. अशा प्रकारे तुम्ही देखील आयुष्यामध्ये जर कोणतंही संकट आलं तर थांबायचं नाही आहे. तुमचे प्रयत्न करायचे आहेत, पुढे जायचं आहे आणि तुम्हाला जे मिळवायचं आहे ते तुम्ही मिळवायचंच आहे. आय होप मी नदी बोलते हा धडा तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित समजलेला आहे आणि नदीला आपल्याला काय संदेश द्यायचा आहे या धड्यातून आणि नदीचे काय काय आपल्याला फायदे आहेत, नदीचा उगम कसा होतो, ती कशी धावते, तिचा प्रवाह कुठून कुठपर्यंत होत असतो आणि शेवटी ती कुठे विलीन होते, हे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत.